नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी समर्थांची सेवा करायचं म्हटली तर विशेष महत्त्वाची माहिती असते, ती म्हणजे गुरुचरित्र पारायणाची. आणि भरपूर लोकांना माहिती नाही की गुरुचरित्र पारायण कसे करावे, कधी करावे. आणि भरपूर लोकांनी गुरुचरित्र पारायण केलेसुद्धा आहे. त्यांना चमत्कारी अनुभवसुद्धा आलेले आहेत, त्यांच्या इच्छासुद्धा पूर्ण झालेल्या आहेत. आणि भरपूर लोक नेहमी विचारत असतात की गुरुचरित्र पारायण कधी करावे, कोणत्या शुभ दिवशी करावे, कसे करावे, कोणत्या पद्धतीने करावे. तर आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा. आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पारायण करायचा शुभ काळ आणि शुभ दिवस कोणताच नसतो. तुम्ही कधीही पारायण करू शकता. परंतु मार्गशीर्ष महिन्याचं एक विशेष महत्त्व असतं, कारण ह्या महिन्यात दत्त जयंती येत असते. आणि गुरुचरित्रामध्ये श्री दत्ताचे उल्लेख हा खूप केलेला आहे. म्हणून दत्त जयंतीनिमित्त भरपूर सेवेकरी पारायण करतात. केंद्रात मठातसुद्धा मोठे मोठे पारायणाचे कार्यक्रम केले जातात. तर तुम्ही या दत्त जयंतीच्या आधी किंवा दत्त जयंतीला समाप्ती होईल असे पारायण करू शकता. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये केव्हाही तुम्ही पारायण करा, तुम्हाला विशेष लाभ होईल. किंवा मग पारायण असे लावा की ते दत्त जयंतीच्या दिवशी संपेल. आता पारायण जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात करायचे असेल किंवा अन्य कोणत्याही महिन्यात करायचे आहे तर ते कधी सुरू करावे आणि कधी संपवावे. तर मित्रांनो, पारायण कधीही शनिवारपासून सुरू करावे आणि पुढच्या येणाऱ्या शनिवारी त्या पारायणाची समाप्ती करावी, म्हणजे उद्यापन करावे. मित्रांनो, आता ह्यासाठी तुम्हाला गुरुचरित्र पारायण घ्यावं लागेल. हे स्वामींच्या केंद्रात आरामात तुम्हाला मिळेल किंवा ऑनलाईनसुद्धा ॲप आहे श्री गुरुपीठ नावाची. या ॲपवर तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण व सगळं मिळेल. तर पारायण तुम्ही घेतलं तर पारायणामध्ये सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे. आता हे पारायण 7 दिवस केले जाते आणि 7 दिवसाचे नियमसुद्धा पाळावे लागतात. 7 दिवस एकच भाजी किंवा एकच धान्य खावे लागते. समजा तुम्ही पहिल्या दिवशी, पारायणाच्या पहिल्या दिवशी मुगाची डाळ किंवा कोणतीही डाळ खाल्ली आणि चपाती खाल्ली तर 7ही दिवस तुम्हाला तीच डाळ, तीच चपाती खावी लागेल. समजा तुम्ही एखादी भाजी खाल्ली किंवा चपाती खाल्ली किंवा भाकरी खाल्ली तर 7ही दिवस तुम्हाला तेच अन्न खावं लागेल. म्हणून पहिल्या दिवशी जे तुम्ही खाणार आहात तेच तुम्हाला 7 दिवस खायचं आहे. आता ह्यामध्ये सुद्धा एक नियम आहे, तो म्हणजे कांदा लसूण न टाकता ते तुम्हाला खायचं आहे. कांदा लसूणचा वापर अजिबातच करायला नाही पाहिजे आणि करूच नये, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे प्रश्न येतो की तो उपवास आम्ही करावा की नाही करावा. मित्रांनो, तर काही लोक दिवसा उपवास करतात आणि संध्याकाळी तो उपवास सोडतात आणि 7ही दिवस ते रात्री तेच जेवण करतात. पण काही लोक दोनही वेळेस जेवण करतात. तुम्ही दुपारीही जेवू शकता आणि रात्रीही जेवू शकता, पण एकच तुम्हाला काहीतरी खावं लागेल आणि 7ही दिवस दोन्ही वेळेस तेच खावं लागेल. तर तुम्ही उपवास करू शकता किंवा नाही करू शकता, हे तुमच्यावर आहे, तुमच्या शक्तीवर निर्भर करतं. आता एक नियम असतो, तो म्हणजे बेडवर, खाटेवर किंवा पलंगावर झोपू नये. चटई सतरंजीवरच झोपायला पाहिजे. सात्विक आहारच खायला पाहिजे. घरात कटकटी करू नये, नॉनव्हेज खाऊ नये. घरात जर तुम्हीच पारायण करत असाल तरी पण दुसऱ्याने सुद्धा घरात नॉनव्हेज आणून करून खाऊ नये. आणि 7 दिवस पारायण करण्याची एकच वेळ निश्चित करायची आहे, म्हणजे त्याच वेळेला दररोज 7 दिवस आपण पारायण करायचं आहे. सकाळी 5 वाजता उठून किंवा संध्याकाळी पारायण तुम्ही करू शकता. भरपूर लोक सकाळी 4-5 वाजता उठून पारायण करतात, म्हणजे 7-8 वाजेपर्यंत त्यांचे पारायण वाचून होतात. आता किती अध्याय वाचायचे हे पारायणामध्ये सविस्तर दिलेलं आहे. ते पहिल्या दिवशी किती, दुसऱ्या दिवशी किती. जर तुम्ही गुरुचरित्र पारायण घेतलं तर सविस्तर माहिती तुम्हाला त्यामध्येच मिळेल. आता पारायण नेहमी एकाच ठिकाणी बसून वाचावे. रोज वेगवेगळी जागा बदलू नये. एकाच ठिकाणी चटई टाकून अगरबत्ती लावून तुम्ही बसावे आणि एक लक्ष देऊन तुम्ही पारायण वाचावे. एक एक शब्दाचा अर्थ, एक एक ओळीचा अर्थ काय आहे ते समजून वाचावे. फक्त पारायण वाचायचं म्हणून वाचू नये. मित्रांनो, हे काही नियम आहेत, ते नियम समजून
तुम्ही पारायण करू शकता. तर तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीफार तरी गुरुचरित्र पारायणबद्दल माहिती मिळाली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.